बातमी छत्रपती संभाजीनगरमधून सिडको पोलीस स्टेशनच्या पाठीमागे झालेल्या खुनातील आरोपींची धिंड, पालकांना मुलांवर लक्ष ठेवण्याचे पोलिसांचे जाहीर आवाहन। सिडको पोलीस स्टेशनच्या पाठीमागे 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका खळबळजनक खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आज या आरोपींची घटनास्थळावरून आणि परिसरातून चांगलीच धिंड काढली। पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून नागरिकांमधून मात्र समाधान व्यक्त होत आहे। याच घटनेच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीमध्ये वाढती गुन्हेगारी आणि बिघडत चाललेले वर्तन लक्षात घेऊन पोलिसांनी पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे। तुमची मुले काय करतात? पोलिसांचा पालकांना थेट सवाल। शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये अनेकदा अल्पवयीन किंवा तरुण मुलांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे। यावर चिंता व्यक्त करत पोलीस प्रशासनाने पालकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे। पोलिसांनी पालकांना खालील गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे। काय सांगा सर, आज आपण आरोपीला या ठिकाणी पाहण्यासाठी घेऊन आलात, कशाची आरोपी आहे आणि काय गुन्हे? सिडको पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मर्डरचा गुन्हा घडलेला होता, ज्यामध्ये प्रवीण मांडोळे या 18 वर्षीय युवकाचा हा खून घडलेला होता, ज्याच्यामध्ये चाकू भोसकून त्याचा मर्डर झालेला। त्या घटनेमध्ये मुख्य जो आरोपी आहे, ज्याने चाकू मारला होता, तो प्रसंजित हिवाळे आणि अन्य इतर 3 आरोपी हमखास पाहिजे होते। त्यापैकी मुख्य आरोपी प्रसंजित हिवाळे आणि दुसरा आरोपी अरुण पदमसिंग भूल। तर ह्या 2 आरोपींना आम्ही गुन्हा दाखल केल्यापासून 3 तासांच्या आत आम्ही अटक केलेली आहे। त्या आरोपींचा पोलीस कोठडी आम्ही घेण्यात आले। मान्य न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि यानंतर इतर 2 आरोपींना देखील आम्ही याचितेला अटक करणार आहोत। त्याप्रमाणे CCTV फुटेजमध्ये इतर काही व्यक्तीही त्या घटनास्थळाच्या आसपास पळत असताना दिसून आलेले आहेत। त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत आणि आरोपींची संख्या जरी वाढली तर त्याप्रमाणे आम्ही इतर लोकांना देखील यामध्ये अटक करून पुढील जी काही कायदेशीर कठोर कारवाई आहे ती आमच्यातर्फे आम्ही करणार आहोत। कारण काय या 2 जे मयत आणि जो मुख्य आरोपी आहे प्रसंजित, त्याच्यामध्ये मागील काही कारणावरून जुना वाद होता। हे दोघेही इंस्टाग्रामवर रील स्टार या टाईपमध्ये स्वतःचे व्हिडिओ टाकायचे। तर या दोघांचं त्या कारणावरून थोडंसं मी मोठा की तू मोठा या टाईपचे दोघं असं भाईगिरीच्या मार्गावर जात होते। यातील मयत जो आहे प्रवीण मांडोळे, त्याच्यावर देखील मागील महिन्यात एक गुन्हा दाखल झाला आहे, ज्याच्यामध्ये कलम 118(1 म्हणजे जुनं 324 IPC याप्रमाणे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। तो स्वतः देखील चाकूचा वापर त्याने केल्यामुळं त्याने आरोपी म्हणून कायदेशीर कारवाई फेस केलेली आहे। त्यानंतर या घटनेमध्ये त्याचा स्वतःचा मृत्यू झालेला आहे। तर अशा प्रकारे आजकालची तरुण पिढी चाकूच्या आणि इंस्टाग्रामच्या व्यसनाधीन होऊन भाईगिरीच्या नादामध्ये एकमेकांच्या जीवावर उठलेली आहे। तर त्यातून हा प्रकार घडलेला आहे। जे आरोपी आहे त्यांच्यावर अगोदर काही गुन्हे दाखल आहे? हा, यातील आरोपी क्रमांक 2 जो आहे अरुण पदमसिंग भूल, याच्यावर 2024 मध्ये एक 307चा गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई झाली आहे। तो जेलमध्ये देखील जाऊन आलेला आहे आणि त्यानंतर हा 2 वर्षाच्या कालावधीनंतर हा एक दुसरा गुन्हा त्यांनी केलेला आहे। आपल्या भागातील तरुणांना काय आव्हान? आपल्या भागातील तरुणांना मी आपल्या मार्फतीने हेच आवाहन करेल की सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या कारणासाठी करा, ज्ञानार्जन करण्यासाठी करा। स्वतः केलेली काही चांगली कामं असतील त्याचा तुम्ही प्रसार करू शकता, त्याच्यामुळे इतर लोकांना तुम्ही प्रेरणा देऊ शकता, अशा गोष्टीसाठी तुम्ही करू शकता। परंतु याच्यामध्ये मी किती मोठा भाई आहे, मी किती मोठा दादा आहे, कायद्यापेक्षा मोठा कुणीही दादा नाही। सगळ्यात मोठा कायदा आहे आणि कायद्याच्या अनुषंगाने सर्वांनी त्याचं पालन केलं तर सर्व आपला शांततापूर्ण परिसर राहील आणि आपण एक चांगले नागरिक बनून राहू। इंस्टाग्राममुळे आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या किंवा एकंदर जीवनच आपलं संपून जाईल ह्या भाईगिरीच्या नादातून। अशा प्रकारचं कृत्य करू नये आणि सांभाळून राहावं। आईवडिलांची स्वप्न पूर्ण करावेत। रात्री बेरात्री मुलं फिरत असतील तर आईवडिलांनी त्यांच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे। ही घटना रात्रीची 1:30 वाजेची आहे। विनाकारण मुलं का फिरतात याच्याविषयी आईवडिलांनी विचारणा करायला पाहिजे की काय कारण आहे, कशासाठी फिरतोय। बाहेर गेल्यानंतर जर मुलाचा मृतदेहच जर आईवडिलांना पाहायला मिळत असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नाही।